नवापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी तहसीलदार कार्यालयात शिवसेनेचे आमदार आमशादादा पाडवी घेणार जनता दरबार। तशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख श्री के.टी. गावित यांनी दिली आहे। दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी वन विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख श्री के.टी. गावित यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर रोजी विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी हे जनता दरबार घेणार असल्याची माहिती दिली आहे। नवापूर तालुक्यातील आम जनतेने आपले प्रश्न तक्रारी आमदार यांच्याकडे मांडाव्यात, तसेच प्रश्न आणि तक्रारींचे जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात येईल। यावेळी जनता दरबारात संपूर्ण शासकीय विभागांना पाचारण करण्याचे पत्र आमदारांनी तहसीलदार नवापूर यांना दिले। यामध्ये नागरी मुद्दे असे की नवापूर तालुक्यात नवनवीन MIDC तसेच परप्रांतीय नागरिकांचा भरणा करीत स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांना डावलत पाण्याची भविष्यात प्रचंड मागणी पाहता आतापासूनच उपाययोजना करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने एक रस्ता 3 वेळा तयार केल्याचा मुद्दा, ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत पंतप्रधान सडक योजनेच्या रस्ते विषय आदी विषयांवर आमदारांकडे जनता मांडणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख श्री के.टी. गावित यांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्याकडे नवापूर तालुक्यातील जनतेने आपल्या तक्रारी प्रश्न मांडण्याचे आवाहन श्री के.टी. गावित यांनी केले। जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारात उपस्थित दाखवून आपले प्रश्न मांडावे असं आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे युवा जिल्हा संघटक अहरोन गावित, शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, नंदुरबार तालुका प्रमुख विजय ठाकरे, नंदुरबार उपतालुका प्रमुख सुरेश वळवी, नवापूर उपतालुका प्रमुख प्रवीण ब्रह्मे, माजी शहर प्रमुख गोविंद आबा मोरे, तसेच नवापूर शहर उपप्रमुख दर्पण पाटील, महादू गावित, बबलू गावित, विष्णू गावित, दिनकर वळवी, अमरसिंग पाडवी, भरत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 28/11/2023 रोजी नवापूर तालुक्यात तहसील ऑफिस कार्यालयाच्या समोर जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या जनता दरबारचं आयोजन हे विधान परिषद सदस्य माननीय आमशादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। नवापूर तालुक्यातील 76 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेतलेला आहे। त्याच्यात मुख्य मुद्दा आपल्या नवापूरच्या MIDC जो भाग आहे त्या MIDCच्या भागात संपूर्ण जमिनी ज्या आहेत त्या आदिवासींच्या गेलेल्या आहेत आणि रोजगार मात्र परप्रांतीय बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना मिळालेला आहे। स्थानिक उमेदवारांना, स्थानिक बेरोजगारांना अजिबातच रोजगार दिलेला नाही। आमची अशी मागणी त्या ठिकाणी राहणार आहे की 25,000 मजूर कामगार, कुशल कामगार, अकुशल कामगारांसाठी त्या ठिकाणी MIDCचं बांधकाम सुरू केलेलं आहे आणि ते उत्तर प्रदेशचे हिस्ट्री सीटर वगैरे येणार आहेत। त्यांच्याबरोबर 25,000 त्यांच्या बाया आणि त्यांची 3 मुलं असं 1,25,000 ची संख्या होणार आहे आणि एक हिस्ट्री सीटर त्यांच्याबरोबर येणार आहे। म्हणजे साधारणतः 1.5 लाख संख्या ही जी आहे परप्रांतीय त्या ठिकाणी येणार आहे। आणि आमच्या नवापूर तालुक्यातील जे 15-20 वर्षापासून 50 वर्षापासून स्थायिक झालेला जो बेरोजगार आहे त्याच्यात मराठा आहे, मोमेडियन आहे, तेली आहे, सगळ्या समाजाचे लोक जे मुलं आहेत ते सुरतहून अपडाऊन करतात, त्यांना अगोदर रोजगार दिला पाहिजे आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, जे विस्थापित झालेले आहेत ते लोक गुजरातला कामाला जात आहेत आणि कवडी मोल किमतीने त्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्यांच्या वारसदारांना, त्यांच्या शेतमालकांना त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून नोकरी दिली पाहिजे। आणि या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक आले तर या ठिकाणी दंगली होतील, मारामाऱ्या होतील, खून होतील, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल। रंगावलीचे डॅम हे बाहेरून परप्रांतीय 2 लाख लोक आले तर ते पाणी कुठून देणार आहे, हा गंभीर प्रश्न असल्यामुळे स्थानिक ना रोजगार दिला पाहिजे। आणि दुसरा प्रश्न PWDचा आहे, तो PWD एका रस्त्याचं वर्षाकाठी 3 बिलं काढली जातात। तोच रस्ता जिल्हा परिषद, तोच रस्ता PWD, तोच रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि तोच रस्ता वेगवेगळे अशा प्रकारचे 4 बिलं त्याच रस्त्याचे 3-3 महिन्याखाली बिलं काढली जातात। आणि रस्ते बनवताना त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे आणि त्या बोर्डावर एस्टिमेट आणि कोणत्या खात्याचं रस्ता तयार करण्यात येतो त्याचा आजपर्यंत इथे उहापोह झालेला नाही, बोर्ड लावलेले नाहीत आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात। त्याच्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही नावाला आहे। 1 किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी सरकार 75 लाख रुपये खर्च करतो आणि त्या ठिकाणी फक्त 3 लाखात तो रस्ता बनवला जातो आणि सगळे जो उहापोहा आणि राजकीय लोक आणि ठेकेदार हे तो पैसा संपूर्ण समाजाचा वाटून खाऊन जातात। त्याचा वाटका फोडण्यासाठी हा जनता दरबारचं आयोजन केलेलं आहे आणि
त्याच्यात नॅशनल हायवेचा विषय आहे. नॅशनल हायवे तर नवापूर ते नागपूर जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या रस्त्यावर दररोज मृत्यू होत आहेत. कारण त्या रस्त्याचं काम इतकं निष्कृत दर्जाचं आहे की मोटरसायकलवाला हा आतमध्ये जातो, ट्रकच्या खाली हा दाबला जातो आणि याच्यासाठी त्या ठेकेदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला लावायचा आहे. पीडब्ल्यूचा रस्ता चरणमाळ घाटात पण तसंच हे मृत्यूचं तांडव चाललेलं आहे. दररोज मृत्यू होतो आहे. म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि दुसरं असं की नवापूरला पर्जन्यमान जे होतं त्याचं पर्जन्यमापक यंत्र फक्त नवापूरला आहे आणि दुष्काळ जाहीर करताना तेच धर्तीवर जाहीर करतात. खांडबारा आणि विसरवाडी परिसरात जर पाऊस आला नाही आणि त्या दिवशी जर नवापूरला पाऊस आला तर त्याची नोंद होते आणि त्याची नोंद संपूर्ण नवापूर तालुक्यासाठी होते. म्हणून पर्जन्यमापक हे संपूर्ण खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा या ठिकाणी पण ठेवायला पाहिजे आणि त्यानुसारच त्याचं पर्जन्य दर यायला पाहिजे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या हा जो पट्टा जो आहे नवापूर तालुक्याचा हा पश्चिम घाटात मोडतो. पश्चिम घाट मोहीम योजना राबवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी प्रचंड जैवविविधता आहे डोंगर दऱ्यात, परंतु दरवर्षी उन्हाळ्यात वणवा पेटतो आणि वणवा पेटल्यानंतर इथली जी जैवविविधता आहे, जडीबुटी, आयुर्वेदिक वनस्पती या जाळल्या जातात आणि इथला जो आहे तो कशासाठी वणवा पेटला जातो, हजारो हेक्टर जमीन त्याच्या खाली ही जाळून नष्ट होते. हा पण एक गंभीर विषय आहे आणि असं होत असताना तालुक्यातले अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि ते तालुक्यातले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी हे आमचे आमशादादा पाडवी साहेब इथे जनता दरबार भरवणार आहेत आणि त्या ठिकाणी जनतेने तो प्रश्न उपस्थित करायचा. 76 वर्षापासून आज तक आहेत या ठिकाणी एकाही आमदारांनी, एखाद्याही खासदारांनी, लोकप्रतिनिधी जनता दरबारचं आयोजन केलेलं नाही आणि त्याच्यासाठी इथल्या लोकांची सोयीसाठी, नवापूरच्या जनतेच्या सोयीसाठी, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, उकाई डॅमचं 5 TMC पाणी मागवण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार.